महत्त्वाची बातमी, राज्यामध्ये मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय। पुढील 15 तास राज्यातल्या काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा हाय अलर्ट देण्यात आलाय। शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे। केंद्र सरकारच्या शेतकरी सन्मान योजनेची रक्कम वाढण्याची शक्यता आहे। वार्षिक रक्कम 6,000 रुपयांवरून 8,000 रुपये होण्याची शक्यता आहे। राज्यातील शेतकऱ्यांसाठी आताच काही मिनिटांपूर्वीच्या 50 ताज्या झटपट ठळक बातम्या। मोठी आनंद वार्ता, लवकरच पीएम किसानचा 23वा हप्ता देखील या दिवशी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार। बघूयात मोठी अपडेट पुढे। सरकारी कर्मचाऱ्यांची चांदी पगारामध्ये 34% वाढ होणार। 8वे वेतन आयोगांची लगबग सुरू आहे। शेलूत कापसाला 8,475 रुपये प्रति क्विंटलचा भाव। जिल्हा परभणी। 2 लाखांवर शेतकऱ्यांना घेता येणार थेट योजनेचा लाभ। फार्मर आयडी तयार करण्यात आली। नोंदणीत गोंदिया जिल्हा राज्यात 5व्या स्थानी। पेन्शन योजना निवडण्यासाठी आता 31 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ। सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना। 7/12 ऑनलाईन सेवा बंद। 5 एप्रिल 2026 पर्यंत बंद राहतील। कापसांचे दर 9,000वर। अकोट बाजार समितीत मिळतोय भाव। अकोला जिल्ह्यातील अपडेट। मार्च एंडिंग आटोपला तरी शेतकऱ्यांच्या अनुदानाचे पैसे मिळालेच नाहीत। 10 कोटी रुपये आहेत। 3,36,00,000 रुपयांचा निधी कृषी आयुक्तालयाकडून प्राप्त झाला। कृषी यांत्रिकीकरण योजनेअंतर्गत महत्त्वाची अपडेट। राज्यामध्ये 20 जिल्ह्यांना अलर्ट जारी करण्यात आला। अवकाळी पाऊस आणि गारपिटीची शक्यता वर्तवण्यात आली। 20 पैकी 13 जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे, तर 7 जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला। राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली, ज्यामध्ये अहिल्यानगर, जालना, बीड, परभणी, छत्रपती संभाजीनगर, हिंगोली आणि जळगाव या जिल्ह्यांचा समावेश आहे। 3% व्याजांची रक्कम शेतकऱ्यांना मिळालीच नाही। शेतकरी पीक कर्ज योजना नियमित कर्जफेड शेतकऱ्यांना 50,000 रुपयांची प्रतीक्षा कायम आहे। यवतमाळ जिल्ह्यात 2 दिवस विजांच्या कडकडाटांसह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला। शेतमालाच्या गोण्याच्या चढ उतारासाठी 50 किलोंची मर्यादा। पणन मंत्री जयकुमार रावल यांची माहिती। बैठकीत दिले निर्देश। सोन्यात 4,700 तर चांदीमध्ये 12,000ची घसरण। सध्याचे भाव बघूयात। सोने 1,51,204 रुपयांवर, तर चांदी 2,41,000 रुपये किलोवर पोहोचली आहे। परभणी जिल्ह्यामध्ये 4 एप्रिल म्हणजेच की आज ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला। केळी उत्पादक शेतकरी संकटामध्ये, कमी दराने विक्री। इराण युद्धाचा परिणाम। सध्या 2 ते 3 रुपये किलो दराने केळी विकली जात आहे। अवकाळी पावसांचा झोडपा, रब्बी पिकांचे नुकसान। त्वरित पंचनामे तयार करा, शेतकरी संघटनेची मागणी। शेतकऱ्यांना पीक विमा त्वरित द्या, सामाजिक कार्यकर्ते मयूर जाधव यांची मागणी। बंद झालेले हप्ते पुन्हा सुरू होण्याची संधी। ई-केवायसी तांत्रिक चूक, दुरुस्तीसाठी मुदतवाढ। 30 एप्रिलपर्यंत अंतिम मुदत देण्यात आली। कर्जमाफीच्या विलंबामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर। नियमित परतफेड शेतकऱ्यांना 2 लाख रुपये प्रोत्साहनपर अनुदान द्या, अशी शेतकरी मागणी करीत आहेत। 11,000 लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये 4 कोटींचे अनुदान जमा। महाराष्ट्र शासनाच्या वतीने अन्नपुरवठा विभागामार्फत हे अनुदान जमा करण्यात आले। किनवट तालुक्यातील अपडेट। जिल्हा नांदेड। जिल्ह्यातील 2.61 लाख म्हणजेच की 2,61,000 शेतकरी फार्मर आयडीशी लिंक झाले। शेतकऱ्यांना ॲग्रिस्टेक योजनेद्वारे सर्व योजनांचा थेट लाभ मिळणार आहे। शेतकऱ्यांना विविध योजनेचा लाभ मिळणार। गोंदिया जिल्ह्यातील अपडेट। उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच पावसाळा, राज्यात अलर्ट। पुण्यात कहर, तासभरांच्या पावसाने रस्ते पाण्यामध्ये बुडाले। हापूस आंब्याच्या नावाने इतर आंब्यांची विक्री थांबवावी, राजू शेट्टी यांनी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती यांना दिला इशारा। मुस्लिम समाजाचे 5% आरक्षण रद्द का केले, याचिकेवर उत्तर सादर करा, उच्च न्यायालयाचे सरकारला निर्देश। युद्धामुळे जिल्ह्यामध्ये रासायनिक खतांचा पुरवठा झाला ठप्प। खरीप हंगाम धोक्यात येण्याची शक्यता। दरवाढीने बळीराजा कोंडीत। कृषी अवजार बँक सुरू करा, महिला बचत गटांना 24 लाख रुपयांपर्यंत अनुदान द्या। ग्रामीण भागातील महिलांच्या सक्षमीकरणासाठी व कृषी विकासासाठी राज्य सरकारचा नवा निर्णय। बुलढाणा जिल्ह्यामध्ये 1,575.80 हेक्टर अवकाळी पावसाने कांदा गहू पिकांचे मोठे नुकसान। 9 तालुक्यातील 72 गावांना फटका। अवकाळी गारपिटीचा तडाखा, बळीराजाला तात्काळ मदत द्या, खासदार डॉक्टर शोभा बचाव यांची केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्याकडे मागणी।
अकोला जिल्ह्यातील नागरिकांसाठी मोठी गुड न्यूज. आता लवकरच PNG गॅसचा पुरवठा होणार. अदानी समूहाचा प्लॉट तयार. 40 किलोमीटर गॅस पाईपलाईनचे काम आता पूर्ण झाले. PM किसानचा 23वा हप्ता म्हणजेच की 2000 रुपये खात्यात जमा होण्यासाठी या 3 अटी पूर्ण करणे अनिवार्य. मोबाईलवरून देखील प्रोसेस तुम्ही करू शकता. कशा प्रकारे करायची याची माहिती पुढे या व्हिडिओमध्ये दिली आहे. काल सोन्याच्या दरामध्ये 4000 घसरण झाली. खरीपावर खत टंचाईचे सावट. किमतीत देखील आता झाली आहे मोठी वाढ. यंदाच्या हंगामासाठी नोंदवली मागणी. भविष्यातील स्थितीवर जिल्ह्यांच्या कृषी विभागांचे लक्ष. जनगणनेचे काम 1 मे पासून सुरू होणार. 33 प्रश्न विचारले जाणार आहेत. महानगरपालिका 3800 कर्मचाऱ्यांची लवकरच नियुक्ती करणार. 20,000 टन युरिया शिल्लक. खात्री करूनच विक्रीचे निर्देश. चंद्रपूर जिल्ह्यातील अपडेट. शेवगा शेअर बाजारासारखाच खाली कोसळला. 50 रुपयांवरून थेट 20 रुपयांपर्यंत आला आहे खाली. टोमॅटोचे दर 4 रुपये किलोपर्यंत गडगडले. भाजी उत्पादक शेतकऱ्यांपुढे अडचणी वाढल्या. 2 ते 2.5 रुपये किलोने वांग्यांची खरेदी होत आहे. हलक्या पावसांची शक्यता. नागरिक व शेतकऱ्यांनी काळजी घ्यावी. ढगाळ वातावरणाचा प्रभाव कायम. शेतकऱ्यांनी सतर्क राहणे गरजेचे. वाशिम जिल्ह्यातील अपडेट. लातूर जिल्ह्याला अवकाळी पावसाने झोडपले. गहू, हरभऱ्यांसह आंबा, केळी व द्राक्ष बागांचे मोठे नुकसान. राज्य सरकारने लवकरात लवकर नुकसान झालेल्या शेतीचे पंचनामे करून तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यात मदत जमा करावी. 2017 कर्जमाफीपासून जे शेतकरी वंचित राहिले त्यांच्यासाठी सरकारने 464 कोटी रुपयांचा निधी वितरित केला आहे. पुण्यामध्ये रात्री ढगफुटी. या जिल्ह्यात आज मुसळधार पाऊस पडणार. अवकाळी पाऊस व गारपीट आणि वादळी वाऱ्यामुळे राज्यातील नागरिकांची तारांबळ उडाली आहे. त्यातच काल बऱ्याच भागांमध्ये ढगफुटी झाल्यानंतर आज देखील हवामान विभागाने अलर्ट जारी केला. यामध्ये छत्रपती संभाजीनगर, जालना, सातारा, बीड, परभणी, हिंगोली या जिल्ह्यात पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे आणि या भागांमध्ये गारपीट होऊ शकते. यासोबतच नागपूर, अमरावती, चंद्रपूर, अकोला, वर्धा, बुलढाणा, यवतमाळ आणि वाशिम या जिल्ह्यात देखील पाऊस पडणार आहे. मोठी आनंद वार्ता. PM किसानचा 23वा हप्ता या दिवशी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार. बघूयात मोठी अपडेट. कधी होणार 23वा हप्ता जमा? शेतकरी मित्रांनो, PM किसान योजनेचा हप्ता हा 4 महिन्याच्या अंतराने जमा केला जातो. योजनेचा 22वा हप्ता मार्च महिन्यात जमा झाला होता. त्यामुळे 4 महिन्याच्या अंतराने हा हप्ता 23वा हप्ता जुलै 2026 मध्ये जमा होण्याची शक्यता आहे. सरकारने याविषयी कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही. उन्हाळ्याच्या हंगामामध्ये मोठी मागणी. राहणाऱ्या कलिंगडाच्या दरामध्ये यंदा मोठी घसरण झाली असून सध्या दर्जेदार कलिंगडाला अवघा 500 ते 600 रुपये प्रति क्विंटल दर मिळत आहे. राज्यात अनेक भागांमध्ये अनेक जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस व गारपिटींचा जोरदार तडाखा बसला. यामुळे गहू, मका आणि ज्वारी हे पिके मोठ्या प्रमाणामध्ये आडवी झाली असून कांदा व टोमॅटोचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या बाधित शेतकऱ्यांना सर्वेक्षण झाल्यानंतर भरपाई मिळणार अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. बाजार समितीत काट्यांमध्ये 3 किलो कट्टी धरून होत आहे लूट. वसमतमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक. शेतकऱ्यांची लूट थांबवून सुविधा द्या अन्यथा आंदोलन करणार. 68 लाख लाडक्या बहिणी ठरल्या आहेत अपात्र. सरकारचे 12,240 कोटी वाचणार. अर्थभार घटणार.